बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून मोठी बातमी आहे। नाशिकमधल्या धर्मांतर प्रकरणाचा तपास आता नाशिक पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथक म्हणजे एटीएस करणार आहे। नाशिक शहरात एटीएसचं पथक दाखल झालंय। एक अधिकारी आणि 3 कर्मचारी यांनी या संदर्भात तपास सुरू केलाय। बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेतली गेली आहे। नाशिक शहर पोलिसांकडून या संदर्भातली माहिती घेत तक्रारदारांकडून एटीएसनं चौकशी सुरू केली आहे। स्वतः एटीएस आरोपींची चौकशी करणार आहे। तपासासाठी सीडीआर रिपोर्टसह इतर कागदपत्र तपासली जातील। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आता या प्रकरणी थेट एटीएसची एंट्री झाली आहे। नक्कीच याची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि केंद्रीय यंत्रणांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे। सुरुवातीला हे प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेस राज्यामधील एटीएसचं नाशिकमधलं जे पथक होतं त्या पथकाला देखील नाशिक पोलिसांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती। त्यांचा देखील या संपूर्ण प्रकरणावर वॉच होता। मात्र 2 दिवसापूर्वीच संपूर्ण माहिती ही केंद्रीय यंत्रणांना नाशिक पोलिसांनी दिली होती। त्यानुसार एटीएसच्या माध्यमातून आता तपासाला सुरुवात झालेली आहे। कंपनीमध्ये नेमके किती कर्मचारी होते, त्या कर्मचाऱ्यांचा रोल काय होता, जे आरोपी होते ते आरोपी कधीपासून कंपनीमध्ये होते, त्याचबरोबर त्यांचे बँक अकाउंट देखील तपासले जाणार आहेत। त्यांचे सीडीआर रिपोर्ट देखील काढण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का, यांच्याकडून फंडिंग होत होतं का किंवा यांच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय टोळी देखील सक्रिय आहे का, अशा सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे आणि त्यानंतरच पुढचा जो निष्कर्ष आहे तो काढला जाईल। मुकुल, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।